नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. असं म्हणतात की एखाद्या गोष्टीसाठी एकमत व्हायचं असेल तर समान विचारांची माणसे हवीत, तरच एखाद्या मुद्द्यावर एकमत होऊ शकते. आणि ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या किंवा आपण असं म्हणूयात की NDA आघाडीच्या विरोधी इंडिया आघाडी INDIA ही उभी राहिली, सुमारे 32 पक्ष, म्हणजे इकडे NDA मध्ये 26 पक्ष आणि इकडे 32 पक्ष, हा आकडा मागे पुढे झाला होता. तर ही इंडिया आघाडी उघडली गेली. त्यावेळेचे फोटो आपण सगळ्यांनी बघितले असतील आणि त्या नेत्यांचे चेहरे किती उल्हासित होते, किती आनंदित होते हे देखील सगळ्यांनी बघितलंय. आणि पक्की खात्री झाली होती की ही इंडिया आघाडी आता विजयी होणार. मात्र काही लोक असे होते, नतद्रष्ट लोक म्हणूयात आपण, की त्यांनी त्याच्यामध्ये चुका काढायला सुरुवात केली. याचं कारण असं आहे की त्या इंडिया आघाडीमध्ये जे जे प्रमुख पक्ष होते, प्रमुख काँग्रेस, त्यानंतर नितीश कुमारांचा पक्ष होता, लालू प्रसाद यादव, मग समाजवादी पार्टी, अनेक पक्ष होते. तर या पक्षांमध्ये काही नेते असे होते की ज्यांचं एकमत होणं फार कठीण आहे जागा वाटपावरून. आणि जागा वाटपाचे फॉर्म्युले नेमके काय ठरतील, कारण प्रत्येकाला जास्तीत जास्त जागा लोकसभेत मिळवण्याची इच्छा होती. मग त्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून 1-2 बैठका फिसकटल्या आणि इंडियाच्या लोकांनी ताबडतोब टीका करायला सुरुवात केली की यांचं काही एकमत होणार नाही, यांचं एकमत होणं शक्य नाही आणि यांचा अजून पंतप्रधान पदाचा चेहरा देखील ठरलेला नाहीये. म्हणजे पंतप्रधान कोणाला करायचं? राहुल गांधींना करायचं, नितीश कुमार यांना करायचं, खरगे यांना करायचं, होय खरगे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना करायचं, ममता बॅनर्जी त्यांना करायचं. एकच चेहरा ठरत नव्हता. आपले महाराष्ट्राचेही शरद पवार त्यात आहेतच. त्यामुळे या टीकेला आता इंडिया आघाडीने सडेतोड उत्तर दिले आहे. होय, हे सगळ्या टीकाकारांची तोंड बंद झालेली आहेत. आणि इंडिया आघाडीचं शेवटी एकदाचं 3-4 बैठकानंतर शेवटची जी ऑनलाईन बैठक झाली, हो ऑनलाईन बैठक, त्याच्यामध्ये प्रमुख पक्षच होते, फक्त सर्व काही सामील होऊ शकले नाही त्या ऑनलाईन बैठकीमध्ये. मात्र एकमत झालं बरं का. होय, इंडिया आघाडीमध्ये शेवटी सर्व नेत्यांचं एकमत झालं. अनेक बैठकांनंतर, सुमारे 4 बैठकांनंतर हे एकमत झालेलं आहे. आणि त्यामुळे आता लवकरच इंडिया आघाडीच्या, NDA नाही इंडिया आघाडीच्या समर्थकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाली कोणती आनंदाची बातमी आम्हाला देत आहात? एकमत झाल्याची बातमी कुठे आलेली नाहीये, कुठल्या वर्तमानपत्रात, कुठल्या मीडिया चॅनलवर. मात्र मी खात्रीलायक सूत्रांकडून ही बातमी देतोय. होय, खात्रीलायक सूत्र तुम्हाला माहिती आहेत, त्यांची बातमी नेहमी खरी असते. तर या खात्रीलायक सूत्रांकडून आता इंडिया आघाडीचं एकमत झाल्याची बातमी आलेली आहे. आणि हे एकमत एका मुद्द्यावर झालेलं आहे. जरी पंतप्रधान पदात चेहरा ठरला नसला, जरी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला, तरी या इंडिया आघाडीचे एकमत कसं काय झालं असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. परंतु ते सत्यात उतरलेलं आहे आणि लवकरच आपण ती बातमी सविस्तर सगळीकडे बघालच, त्या बातमीचा इफेक्टही सगळीकडे दिसेलच. तर हे एकमत झालेलं आहे. नरेंद्र मोदी यांना 400+ जागा देण्यासाठी एकमत झालंय. होय, तुम्हाला वाटलं होतं एकमत होणार नाही इंडिया आघाडीमध्ये, 4 नेत्यांची 4 दिशेला तोंड असतील, पण तरी देखील या सगळ्यांनी या बैठकांमधून एक फलित काढलेलं आहे. आणि ते फलित आहे यापुढे आघाडीला, कोणत्या आघाडीला? NDAच्या युतीला म्हणूयात आपण. NDAच्या युतीला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400+ जागा देण्याचा निश्चय इंडिया आघाडीच्या सदस्यांनी केलेला आहे. आणि त्याबद्दलच्या बातम्या आता वाचालच तुम्ही. अभिनंदन. इतके नेते सगळे आले आणि एकमत होणार नाही असं म्हणून देखील त्यांचं एकमत झालेलं आहे शेवटी. आणि हा
भारतीय लोकशाहीचा विजय आहे बरं का. एकमत होणं हे एकमत त्यांनी त्यांच्या वर्तनातून सिद्ध केलेले आमचं एकमत झालं आहे. आणि म्हणूनच त्या सगळ्यांचे अभिनंदन की त्यांनी संविधानाचा सन्मान केलेला आहे, लोकशाहीचा सन्मान केलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांना 400+ जागा देण्याचं ठरवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.